यानंतर आणखीन एक उद्योग जगतातली महत्त्वाची घडामोड. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. पण जगभरातील अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला देखील उपस्थित राहतील. तर रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. शपथविधी सोहळ्यापूर्वी ही भेट झाली आहे. तर आतापर्यंतच्या या वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेतल्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये. खास करून आज दिवसभरातल्या बहुतांशी अशा घडामोडी आहेत ज्याच्याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते. पुढे देखील वेगवान स्वरूपातल्या राज्यभरातल्या देशातल्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. कायम न्यूज 18 लोकमत अचूक आणि थेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं, आपल्याला अपडेट ठेवत असतं. पुढल्याही बुलेटिनमधनं अशाच दिवसभरात घडलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण आपण विचार करत असाल रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, पण सुट्टी असली तरी घडामोडी या वेगाने घडत राहतात आणि त्या न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. चला आता देखील आपल्याला बघायचं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, वेगवान स्वरूपात. पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. पहाटेचा शपथविधी हे अजितदादांविरोधातलं षडयंत्र. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा दावा. आरोपी मोहम्मद बांगलादेशी घुसखोर असल्याची पोलिसांची माहिती, तर बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. आपका नाम क्या? आसरेकुल आलम। कौन सा गांव? मालदा टाउन। सदीकुल इस्लाम। कहाँ रहते हो? यहाँ पे रहता हूँ, मालदा जिला डिस्ट्रिक्ट। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक. या लेबर कॅम्पची सोमय्यांकडून पाहणी. लेबर कॅम्पचं कुंबिंग ऑपरेशन करण्याची सोमय्यांची मागणी.